तर आता एक आणखीन महत्त्वाची बातमी राजकारणातनं अर्थातच चांदिवली विधानसभेच्या ईव्हीएम मशीनची आज तपासणी केली जाणार आहे। काँग्रेसचे माजी मंत्री नसीम खान यांनी ही याचिका दाखल केली होती। शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांच्या विरोधात ही याचिका दाखल केली होती। आजपासून या ईव्हीएम मशीनची तपासणी केली जाणार आहे। अधिक माहिती या संदर्भात जुई जाधव यांच्याकडून घेणार आहोत। जुई, एकंदरीत बघतोय आपण की ही महत्त्वाची तपासणी होणार आहे आणि एक महत्त्वाचा निर्णय खरं तर घेण्यात आलेला आहे निवडणूक आयोगाकडून। काय अधिक माहिती? आपण पाहतोय प्रज्ञा की विधानसभा निवडणुकीमध्ये ईव्हीएमवर आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात आला होता। तोच आरोप चांदिवली विधानसभेमध्ये देखील काँग्रेसचे माजी मंत्री आणि आमदार दिलीप मामा लांडे नसीम खान यांनी केला होता। दिलीप मामा लांडे यांच्यावर आणि एक महत्त्वाचा निर्णय खरं तर मुंबई उच्च न्यायालयानेच घेतला आहे, कारण का मुंबई उच्च न्यायालयानेच थेट ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट तपासण्याचे आदेश दिले आहेत। हा निर्णय ऐतिहासिक आहे, कारण का आतापर्यंत आपण जर पाहिलं तर मग ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची तपासणी ही झाली नव्हती, परंतु जो आरोप वारंवार महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला जात होता त्या आरोपांना आता कुठे ना कुठेतरी एक बळ मिळालं आहे, कारण का ईव्हीएमची तपासणी ही पहिल्यांदा होत आहे। विधानसभा निवडणुका महाराष्ट्रामध्ये पार पडल्या आणि त्यामध्ये महायुतीला यश मिळालं। मात्र या यशाचं श्रेय त्यांनी महायुतीला न देता ईव्हीएम मशीनला दिलं। महाविकास आघाडीने ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा असल्याचं त्यांनी वारंवार सांगितलं। राहुल गांधी यांनी अनेक प्रेझेंटेशन देखील दिले की कशा पद्धतीचा घोटाळा करण्यात आला आहे, ईव्हीएममध्ये असेल किंवा दुबार मतदानामध्ये असेल। त्यामुळे वारंवार असे आरोप केले जात होते। याआधी त्यांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती, परंतु निवडणूक आयोगाने दखल न घेतल्याने आपण जर पाहिलं तर मग मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली गेली होती नसीम खान यांच्याकडून आणि मुंबई उच्च न्यायालयाने थेट आदेश दिले ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट तपासणीचे। नसीम खान आतमध्ये गेले आणि काही वेळापूर्वी दिलीप मामा लांडे यांचे वकील देखील आतमध्ये दाखल झाले आहेत। हा एक महत्त्वाचा निर्णय असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे, कारण का जर ईव्हीएममध्ये खरंच घोटाळा निघाला, व्हीव्हीपॅटमध्ये घोटाळा निघाला तर मात्र हा एक ऐतिहासिक निर्णय असू शकतो आणि राजकीय फेरबदल देखील चांदिवली विधानसभेमध्ये होऊ शकतात। आज आणि उद्या असे 2 दिवस या मशीन्सची तपासणी केली जाणार आहे। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी जुई।